नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत चालेकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही आहे ना दापोलीला चाललो आहे आणि हे आहे दाभोळ आणि दापोलीच्या मधला ब्रिज ॲक्च्युली, आणि इथे नदी आहे। सीन चांगला होता ॲक्च्युली, म्हणून आम्ही थांबलो, मी सार्थक आणि तिकडे बाकीचे गाडीमध्ये सगळे आहेत। आणि आता आम्ही चाललो आहे दापोलीला चंडिके देवी मंदिराला। आता नाही, इथे हा मंदिराच्या आतला परिसर आहे आणि यामध्ये नाही इथे भरपूर अशा पिंडी आहेत आणि बरोबर त्याच्या अपोजिट साईडला इकडे पाण्याचे झरे आहेत। हे पाण्याचे कुंड पण आहेत खाली, तर आता आपण थोड्या वेळाने तिथे पण जाणार आहोत ते पाण्याचे कुंड बघायला।
मित्रांनो, आता ह्या ज्या मंदिरात आपण आलेलो ना, तर हे मंदिर आहे ना पांडवकालीन मंदिर आहे आणि ही जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. आणि आता हा रस्ता आपण चाललोय त्या कुंडाकडे. इथून हे दिसतंय, हा झरा फुटलाय इथून. पावसाळ्यात आहे ना इथून चांगला असा उंच झरा पडत असेल. म्हणजे आता एक अंदाज लावू शकतो इथून कसा तो झरा पडत असेल तो. आता इथून आहे ना पाण्याचा हा झरा फुटलाय. मित्रांनो, आता आहे ना आपण जे आहे ना त्या मंदिराच्या परिसरामध्ये, आता इथे मंदिराच्या परिसरामध्ये कसं आहे माहिती आहे, वरती आहे ना काही ठिकाणी असं लिहिलं आहे जिथे पिण्याचं पाणी आहे तिथे हातपाय धुवू नका, किंवा ते पाणी पियासाठी वापरलं जातं त्यामुळे त्यामध्ये पाय घालू नका. पण इथे असे काही लोक येतात, ते बोर्ड वाचून सुद्धा ती लोक आहे ना त्या पाण्यामध्ये हातपाय धुण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्ही जर इथे आलात तर प्लीज असं करू नका. ते पिण्याचं पाणी आहे, त्यामध्ये हात धुवू नका. आणि इथे काही मासे आहेत, त्या माशांना इजा पोचवू नका. एवढंच मी सांगेन तुम्हाला. काही लोक आहेत, मी 2-3 लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही. मुद्दाहून आमच्या समोरच ते पाय धुवत होते. काय करू शकतो अशा लोकांना? म्हणजे बोलतात ना, जास्त बोलतात ना अतिशिक्षण त्याचा बैल रिकामा, ती पद्धत आहे काही लोकांची. त्यामुळे अशा लोकांना काही सांगण्यात अर्थ नाही. त्यांना जर लिहिलेलं असून सुद्धा दिसत नाही तर आता आपण त्या केवमध्ये जाणार आहे आणि त्या केवमध्ये आपण बघूया. ॲटलिस्ट तिथे एक पाण्याचा झरा आहे जो खालून येतो आणि नॅचरल केव आहे ती. आपण ती बघूया आता जाऊन. ही ती नॅचरल केव आहे जिथे आता आपण उभे होतो. आणि आता इथूनच सरळ वर बघितलं ना तर ते त्या देवीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आहे ना मी त्या केवमध्ये आहे आणि ही केव आहे ना एक नॅचरल केव आहे. म्हणजे बोलतात ना निसर्गनिर्मित अशी ही केव आहे. आणि इथे आहे ना एक हा गाभारा आहे. या गाभाऱ्यात मे बी लोक बसत असतील त्या टायमाला, किंवा हा जांबादगडीचा बनवलेला गाभारा आहे. आणि इथे एक पाण्याचं ते कुंड आहे, त्यातून आहे ना पावसाळ्यामध्ये पाणी येत असेल. आता ते पाणी सुकलं आहे पण खालून बऱ्यापैकी पाणी येतं आहे. तर आता ते पाणी दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, हे जे आहे ना यातून पावसाळ्यात आहे ना इथे पाणी येतं. पण आता ते पावसाळा नसल्यामुळे पाण्याची लेवल कमी झाल्यामुळे आहे ना पाणी येत नाही. आणि तेच पाणी आहे ना आता इथून येतं आहे, या इथून. आणि हे पाणी सरळ इथून निघून या बाहेरच्या तलावात जातं. तलाव म्हणजे जे पाणी साचलं आहे तिथे जातं. हे जे मी मगाशी बोललो तुम्हाला, ते इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे एवढी लोकांना की पिण्याचे पाणी असल्यामुळे हात धुवू नये. तरी पण काही लोक असे आहेत जी ऐकत नाहीत आणि इथे कंटिन्यू पाय धुवत राहतात. जर तुम्ही इथे आलात तर कृपया प्लीज असं करू नका.